हे अगदी स्टार्टिंगला मिळालेत. इकडं जे दिसतंय हे बऱ्यापैकी वाईल्ड जास्मिन किंवा हे दिसतंय मेहंदीची वगैरे, बाजूला करंज, लता करंज, साधा करंज हे सगळं दिसतंय. हे सगळं मँग्रोव्ह असोसिएशन आहे. म्हणजे इथं मँग्रोव्हची झाडंही मिळतील, प्लस तुम्हाला मँग्रोव्हच्या बाजूला उगवणारी, जमिनीवरती आणि पाण्याच्या शेजारी उगवणारी अशीही झाडं मिळतील. त्याला आपण मँग्रोव्ह असोसिएशन म्हणतोय. हे असोसिएटेड प्लांट आणि मँग्रोव्ह हे दोन्ही मिळतात. मँग्रोवचं झाड कुठलं? मँग्रोव्ह दाखवतो सगळेच. आपण 5 प्रकारची मँग्रोव्हची झाडं बघणार आहे. मँग्रोव्ह म्हणजे काय नेमकं हे बघू आपण. इथं बाजूलाच आपल्याला दिसतंय हे जे झाड मोठं किंवा हे लाल पानाची वगैरे दिसत आहेत थोडीशी, तर हा आतमध्ये पाठीमागे गेलं ते मोठं झाड, हा ॲव्हिसिना ऑफिसिनालिस, ज्याला लाल चिपी असंही म्हणतात. आता जी आपण झाडं बघणार आहे ही बऱ्यापैकी चिपी आणि कांदळ हे दोनच प्रजाती वेगवेगळ्या आहेत. तर आपण कांदळवन सफारी वगैरे असं म्हणतो, पण कांदळवन सफारी म्हणणं ह्याला चुकीचं आहे. याला खारफुटीचं, कारण मुळात हे कांदळवन नाही आहे. कांदळ नेमकं काय आणि खारफुटी नेमकं काय हे दोन्ही आपण बघणार आहे. कांदळ हे एकाच झाडाला म्हटलं जातं, बाकीच्या झाडांना खारफुटी म्हटलं जातं किंवा चिपी म्हटलं जातं. त्यामुळे चिपीचं जंगलही म्हणता येत नाही आणि कांदळाचं जंगलही म्हणता येत नाही. त्यामुळे आपण याला साध्या सोप्या भाषेमध्ये खारफुटीचं जंगल म्हणतोय. पण आपल्या सगळ्यांच्या तोंडात ते शब्द आहेत म्हणून आपण याला कांदळवन सफारी असं नाव दिलं. पण ऍक्च्युली ही कांदळवन सफारी म्हणता येत नाही. कांदळवन म्हटलं तर फक्त कांदळाच्या झाडांचंच जंगल असलं पाहिजे, आणि कांदळाचं झाड कसं असतं ते आपण पुढे बघू.